हॅलो एव्हरीवन, ज्ञानदीप अकॅडमीत तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ही आपली भूगोल वैकल्पिक विषयासाठी डेली आन्सर रायटिंग सिरीज आहे. तर ऑलरेडी आपण 7-8 दिवस झालेत आता रोज एक आन्सर लिहितोय आणि समजून घेतोय की एक्झॅक्टली तुमच्याकडनं अपेक्षा काय असतील, कशा प्रकारची उत्तरं तुम्ही वैकल्पिक विषयामध्ये लिहावी. तर प्लेट टेक्टोनिक्सचा पुन्हा एक टॉपिक चालू आहे. मागच्या 2-3 दिवसांचे सेशन्स बघा आणि ते जर प्रश्न तुम्ही चांगल्याने अटेम्प्ट केले किंवा ते प्रश्न चांगल्याने प्रिपेअर जरी केलेत तरी तुमचा प्लेट टेक्टोनिक्सचा इश्यू खूप चांगल्याने प्रिपेअर होऊन जाईल. आणि आपल्या आन्सर रायटिंगचा एक पर्पज हा पण आहे, म्हणजे आपण आन्सर रायटिंग शिकतोय तो तर पर्पज आहेच आहे. ऍट द सेम टाइम आपला पर्पज हा पण असेल की आपले इश्यूज प्रिपेअर होत आहेत किंवा आपले टॉपिक प्रिपेअर होत आहेत. भूगोल वैकल्पिक विषयाची जर तुम्ही तयारी करत असाल तर प्लीज तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शका. राईट, माझा नंबर मी या ठिकाणी देतोय 7709495797. तुमची जी काही अडचण असेल वैकल्पिक विषय भूगोल किंवा इतर तुमची डिस्क्रिप्टिव्हची जी काही अडचण असेल त्या संदर्भात मला कॉन्टॅक्ट करा. आपण निश्चितच त्याच्यावर एक सकारात्मक चर्चा करू. ऍट द सेम टाइम तुम्हाला जर वैकल्पिक विषय भूगोलाचा कोर्स करायचा असेल, ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल, दोन्हीमध्ये तो आता अवेलेबल आहे. अगेन मला कॉन्टॅक्ट करा, मी त्याच्या डिटेल्स तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. राईट, वळूया आता आपल्या प्रश्नाकडे आणि प्रश्नामध्ये आता बघूया काय नेमकं विचारलंय. तर हाऊ द थिअरी ऑफ प्लेट टेक्टोनिक्स एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ वोल्कॅनिझम अँड वोल्कॅनिक इरप्शन्स. भूपट्ट विवर्तनिकी कशा प्रकारे ज्वालामुखी तंत्र व ज्वालामुखी उद्रेक स्पष्ट करतात. राईट, तर ऑलरेडी भूपट्ट विवर्तनिकीचा जर तुम्ही अभ्यास केला असेल तर तुम्हाला माहिती आहे की भूपट्ट विवर्तनिकी आणि ज्वालामुखी क्रिया दे गो हँड इन हँड. ठीक आहे, एक सोबतच तुम्हाला त्या प्रक्रिया चालताना दिसतात. ज्यावेळेस आपण विविध सीमांची चर्चा केली, बाउंड्रीजची चर्चा केली, त्यामध्येच आपण हे समजून घेतलं होतं की ही ज्वालामुखी क्रिया कशा प्रकारे होते, कोणते नेमके कारण असतील ज्या कारणाने आपल्याला या बाउंड्रीज लगत किंवा सीमांलगत ज्वालामुखी क्रिया होताना दिसते. तर कंटेंट तुमच्याजवळ आहे. राईट, तुमचे नोट्स रेफर करा. त्या नोट्समध्ये ऑलरेडी हे सगळं दिलेलं आहे की कशा प्रकारे ही ज्वालामुखी क्रिया होत असते. आता मुद्दा हा आहे की या प्रश्नामध्ये मग लिहायचं काय आहे, एक्सपेक्टेड काय, प्लेट टेक्टोनिक्स एक्सप्लेन करायचं आहे की ज्वालामुखी तंत्र आणि ज्वालामुखी उद्रेक या ठिकाणी एक्सप्लेन करायचं आहे. राईट, तर हा एक प्रश्न असेल. अनेकांनी चुका काय केल्या, प्लेट टेक्टोनिक्स वरच अडकलेले अजूनही, पण प्लेट टेक्टोनिक्स या ठिकाणी विचारलेला नाहीये. ऍक्च्युली हा प्रश्न जो आहे हा तुमच्या व्होल्कॅनिसिटी किंवा ज्वालामुखी क्रिया या टॉपिक मधनं येतो. तर प्लेट टेक्टोनिक कंटिन्यूस तिथे होते. भूकंप असतील किंवा ज्वालामुखी क्रिया असेल तिथपर्यंत ही प्लेट टेक्टोनिकची थिअरी जी आहे ती आपल्याला एक्सप्लेनेशन्स प्रोव्हाइड करते आणि म्हणून मी या ठिकाणी हा प्रश्न प्रस्तुत केलाय. नाउ इंट्रोडक्शन चॅलेंजिंग आहे. चॅलेंजिंग काय, कारण की डिफाईन करायला काही नाहीये. जर तुम्ही म्हणाल की मी ज्वालामुखी तंत्र किंवा ज्वालामुखी क्रिया डिफाईन करतो तर ऑब्व्हियसली ऑप्शनलच्या आन्सरमध्ये तेवढं बेसिक जाऊन तुम्ही डिफाईन करणं अपेक्षित नाही. डिफिनेशन्स तुम्हाला निश्चितच माहिती असल्या पाहिजे, बट डोंट गो इन दॅट बेसिक. मी काय करतोय, फॅक्ट बेस्ड इंट्रोडक्शन या ठिकाणी सांगतोय आणि मग माझं इंट्रोडक्शन अगेन प्रश्नाला जाऊन लिंक होतं. तर वारंवार मी सांगत असतो की इंट्रोडक्शन मध्ये ट्राय करा की तुम्ही प्रश्नाला पुन्हा एकदा लिंक करता. तर इथे काय म्हटलं मी की जगातील 80% पेक्षा जास्त ज्वालामुखी क्रिया ही भूपट्ट सीमांलगत आढळते. आता याच्यामध्ये पण बघा एक स्पेसिफिक आकडा द्यायचा झाला, 70% वोल्कॅनिक ऍक्टिव्हिटी जी आहे ही अग्निकंकणालगत आहे. पॅसिफिक रिंग ऑफ फायर ज्याला आपण म्हणतो, तर याचा नकाशा पण दाखवणं तुम्हाला गरजेचं आहे की पॅसिफिक समुद्राच्या किनाऱ्यालगत एक अशा प्रकारचा बेल्ट आहे. इकडे उत्तर अमेरिका आहे, दक्षिण अमेरिका आहे, आशिया आहे, इकडे ऑस्ट्रेलिया आहे आणि या सगळ्या भागामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात ज्वालामुखी क्रिया दिसून येते. राईट, ते मी सांगतोय की अग्निकंकणालगत ज्वालामुखी क्रिया आढळते आणि हा जो भाग आहे हा कसला भाग आहे, भूपट्ट अभिसरणाचा भाग आहे. कॉन्व्हर्जन्स होत आहे. राईट, या सगळ्या भागामध्ये कॉन्व्हर्जन्स होते किंवा अभिसरण होत आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला एक कनेक्शन इस्टॅब्लिश करता येतं की भूपट्ट विवर्तनिकी आणि ज्वालामुखी क्रिया यांच्यामध्ये आपल्याला एक क्लिअर कट संबंध दिसून येतोय. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही एक इंट्रोडक्शन करा ज्याच्यामध्ये अगेन तुम्ही फॅक्ट पण मेन्शन केलाय आणि तुमचा जो प्रश्न आहे मूळ प्रश्न त्याच्यासोबत पण तुम्ही लिंक करू शकत आहात. त्यानंतर एक बेसिक आयडिया द्या की ही ज्वालामुखी तंत्र किंवा उद्रेक नेमके काय असतात. तर त्यामध्ये मी सांगतो की बघा ज्वालामुखी क्रिया जी आहे 2 प्रक्रियांमधून होत असतात. एक ज्वालामुखी क्रिया असेल ती भूपट्ट विवर्तनिकीशी संबंधित आहे आणि दुसरी तप्तस्थळ ज्वालामुखींशी संबंधित आहे. या ठिकाणी मी हायलाइट केलंय की आपल्याला कोणती ज्वालामुखी क्रिया समजून घ्यायची आहे, तर भूपट्ट विवर्तनिकीशी संबंधित ज्वालामुखी क्रिया समजून घ्यायची आहे. तप्तस्थळ ज्वालामुखी क्रिया मला इथे एक्सप्लेन पण करायची नाही, पण याही ज्वालामुखी क्रियेचा मी वापर करणार आहे किंवा याही कॉन्सेप्टचा मी वापर करणार आहे, पण हा वापर मी नंतर करणार कन्क्लुजन मध्ये. ओके, बघील कन्क्लुजन मध्ये मला काय यूज करता येतो. आता
एक्सप्लेन काय करायचं होतं या पर्टिक्युलर क्वेश्चन मध्ये, ज्वालामुखी तंत्र किंवा ज्वालामुखी उद्रेक कसे होतात. तर आपल्याला माहिती आहे की ज्वालामुखी तंत्र किंवा ज्वालामुखी उद्रेक जे आहे हे प्रामुख्याने अभिसरण सीमांलगत होतात. कॉन्व्हर्जन्स ज्या ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी ही प्रक्रिया होत असते. आणि मग यामध्ये पण मी 2 डिटेल दिल्या की ओशनिक कॉन्व्हर्जन्स असेल तर कशा प्रकारचा उद्रेक होईल, आणि ओशनिक कॉन्टिनेंटल म्हणजे महासागरी भूपट्ट आहे आणि भूखंडीय भूपट्ट आहे, तर याच्यामध्ये जो उद्रेक होईल त्याचे नेमकी काय क्रिया असेल. डायग्राम काढणं अपेक्षित आहे, राईट. तुमचे जे कॉन्व्हर्जन्सच्या डायग्राम आहे महासागरी आणि भूखंड महासागरी, ही जी काही डायग्राम आहे ही तुम्ही या ठिकाणी काढा. कोणते भूपट्टाचे भाग आहे, महासागरी भूपट्टाचे भाग आहे, महासागरी भूखंडीय भूपट्टाचे भाग आहे, तर ते तुम्ही या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर या ठिकाणी बाकी डिटेल दाखवा की कशा प्रकारे सागराचं पाणी प्रावरणात जातं आणि प्रावरणाचा भाग जो आहे तो वितळतो आणि वितळून या ठिकाणी ज्वालामुखी क्रिया होताना आपल्याला आढळते. त्याची बाकी वैशिष्ट्य सांगणं अपेक्षित आहे की सागरीय भूकवच पातळ असेल, बेसिक लावाचा उद्रेक होईल, सौम्य प्रकारचा उद्रेक आहे, ज्वालामुखी द्वीपचापांची निर्मिती होते आणि उदाहरण सुद्धा तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. वेगवेगळे मी बॅरन द्वीपचं उदाहरण दिलेलं आहे ओशनिक मध्ये, तुम्ही अनेक विविध उदाहरणं देणं अपेक्षित आहे. ओशनिक कॉन्टिनेंटल कॉन्व्हर्जन्स जर सांगायचं झालं तर त्यामध्ये आपण पुन्हा त्याच प्रक्रिया तुम्हाला दिसेल. इथे फक्त फरक काय, जाड भूखंडीय भूकवच आहे. अगेन कॉन्सेप्ट आपल्या झाल्या क्लासरूम मध्ये, राईट. तर त्या कॉन्सेप्ट एकदा रेफर करा, सहज तुम्हाला हे मुद्दे काय आहे लक्षात येतील. कारण की जर मी हे सगळं कॉन्सेप्ट एक्सप्लेन करत बसलो तर जवळजवळ मला अर्धा तास वगैरे ते पूर्ण एक्सप्लेन करायला लागेल. तर म्हणून मी फक्त तुम्हाला डायरेक्शन देतोय की कोणत्या डायरेक्शनने तुम्हाला हे लिहायचं आहे. जेव्हा ओशनिक कॉन्टिनेंटल कॉन्व्हर्जन्स होते त्यामध्ये तुम्हाला मेन्शन करणं अपेक्षित आहे की जो भूखंडीय भूखंड आहे, भूपट्ट आहे तो जाड आहे आणि महासागरीय भूपट्ट जो आहे तो पातळ आहे. आणि त्यामुळे होतं काय की ही जी ज्वालामुखी क्रिया असेल या ज्वालामुखी क्रियेमध्ये एक प्रक्रिया होईल. प्रक्रिया कोणती होईल, मॅग्मॅटिक डिफरन्सिएशन, राईट. टर्म आपण समजून घेतली होती, ही टर्म या ठिकाणी तुम्ही मेन्शन करणं अपेक्षित आहे, राईट. मॅग्मॅटिक डिफरन्सिएशन इंग्लिश मध्ये लिहा किंवा शिलारसाचे भिन्नीभवन मराठीमध्ये लिहा, राईट. मराठीमध्ये काय आपण याला म्हणू, शिलारसाचे भिन्नीभवन, राईट. काय असेल शिलारसाचे भिन्नीभवन किंवा मॅग्नेटिक डिफरन्सिएशन, तर जेव्हा शिलारस एक जाड भूखंडीय कवच पार करून, ज्याची जाडी कदाचित 70 किलोमीटर असेल, एवढा 70 किलोमीटरचा भूपट्ट क्रॉस करून पृष्ठभागावर ज्वालामुखी क्रिया येते. तर 70 किलोमीटर मध्ये ट्रॅव्हल करताना ज्वालामुखी हा जो शिलारस आहे या शिलारसामध्ये अनेक बदल होतात, राईट. आणि ते जे बदल आपण दर्शवतोय मॅग्मॅटिक डिफरन्सिएशन किंवा शिलारसाच्या भिन्नीभवनामधनं हे बदल दर्शवतोय. आणि नंतर मग सांगतोय की हा जो शिलारस असेल आता हा ऍसिडिक लावाचा उद्रेक असेल, ठीक आहे. पण त्यामध्ये पुन्हा मग कंटिन्यू करा की विस्फोटक उद्रेक असतील, कशा प्रकारची भूरूप बनतील ते तुम्ही या ठिकाणी सांगितलं पाहिजे. कोटोपाक्सी चं एक उदाहरण मी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. अदर दॅन दॅट मग अपसरण सीमांची चर्चा करू शकतो. सागर तळाच्या लगत ही सगळी जी अपसरण सीमांची ज्वालामुखी क्रिया आहे ती होत असते. डिकम्प्रेशन मेल्टिंग म्हणजे काय, ज्या ठिकाणी अपसरण होतं, दोन भूपट्ट विरुद्ध दिशेने ट्रॅव्हल करतात आणि हा जो प्रावरणाचा भाग आहे, प्रावरणाच्या भागावरचा जो दबाव आहे, दबाव कमी होतो आणि दबाव कमी झाला की त्याचा मेल्टिंग पॉइंट कमी होऊन पटापटा मॅग्मा जो आहे तो जनरेट होतो आणि पृष्ठभागावर साचायला लागतो आणि त्यालाच आपण डिकम्प्रेशन मेल्टिंग म्हणतो. तर ही डिकम्प्रेशन मेल्टिंग अगेन टेक्निकल टर्म आहे, आली पाहिजे तुमच्या उत्तरामध्ये. बेसिक प्रकारचा लावा या ठिकाणी त्याचा उद्रेक होईल आणि सौम्य ज्वालामुखी उद्रेक तुम्हाला या ठिकाणी होताना दिसतो, राईट. ही झाली एकंदरीत कशा प्रकारचे ज्वालामुखी तंत्र आणि ज्वालामुखी उद्रेक दोन्ही मी स्पष्ट केले. आता वेगवेगळे सेक्शन करत बसायची गरज नाही की ज्वालामुखी तंत्र एकदा एक्सप्लेन करते आणि ज्वालामुखी उद्रेक दुसऱ्यांदा एक्सप्लेन करताय. का वेगळं करायची गरज नाही की ऑलरेडी खूप सारे सब पार्ट्स आहेत प्रश्नामध्ये, विद इन दॅट क्वेश्चन खूप सारे सब पार्ट्स आहेत आणि म्हणून मग तुम्ही जर अजून त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन करत गेलात तर ते थोडं मॅनेज करणं डिफिकल्ट होऊन जाईल. आकृत्या काय काय काढायच्या त्या सांगितल्यात. जर जमलं तर पॅसिफिक रिंग ऑफ फायरचा जो काही भाग आहे तो या ठिकाणी तुम्ही दाखवू शकता, तो ऍडिशनल असेल. नाऊ कमिंग टू कन्क्लुजन. कन्क्लुजन मध्ये काय करू शकतो, तर कन्क्लुजन मध्ये मी पुन्हा एकदा हे मेन्शन करेन की बघा, बहुतेक ज्वालामुखी क्रिया जरी भूपट्ट विवर्तनिकीने होत असली तरीही या व्यतिरिक्त काही ज्वालामुखी क्रिया आहे आणि प्रामुख्याने ती ज्वालामुखी क्रिया कोणती असेल, ही हॉटस्पॉट प्रकारची ज्वालामुखी क्रिया आहे जी एका प्रकारे भूपट्ट विवर्तनिकेशी संलग्न आहे, ठीक आहे. ह्या प्रकारे मला एक थोडंसं कॉन्सेप्ट बिल्ड करायचं आहे. किंवा असं न जाता दुसराही एक प्रकार तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता की बघा, जी ज्वालामुखी क्रिया आहे ही
भूपट्ट विवर्तनिकीचा परिणाम आहे. राईट. बहुतेक ज्वालामुखी क्रिया, मोस्ट ऑफ दी व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटी, बहुतेक ज्वालामुखी क्रिया ही भूपट्ट विवर्तनिकीचा परिणाम आहे. पण बऱ्याचदा आपल्याला हॉटस्पॉट किंवा तप्तस्थळ प्रकारच्या ज्वालामुखी क्रिया आढळतात ज्या भूपट्ट विवर्तनिकीच्या क्रिया घडवण्यामध्ये कारणीभूत असतात. राईट. तुम्ही माझे स्टेटमेंट्स लक्षात घ्या. पहिले काय म्हटलं मी, बहुतेक ज्वालामुखी क्रिया या भूपट्ट विवर्तनिकीचा परिणाम आहे. पण जर हॉटस्पॉट प्रकारची ज्वालामुखी क्रिया असेल किंवा हॉटस्पॉट व्होल्कॅनिझम असेल, ही कुठेतरी आपल्याला भूपट्ट विवर्तनिकीला गती देताना किंवा भूपट्ट विवर्तनिकीवर परिणाम टाकताना दिसते. क्लासमध्ये आपण शिकलेलो आहे, आपल्याला माहिती आहे की नेमका मुद्दा काय आहे या ठिकाणी. आणि यावर एक UPSCने मेन्समध्ये GS ला प्रश्न विचारलेला आहे की जे हॉटस्पॉट मधले प्रावरण तुरा किंवा मेंटल प्ल्यूम्स असतात, ते मेंटल प्ल्यूम्स आणि भूपट्ट विवर्तनिकी यांचा नेमका संबंध काय. राईट. तुम्ही कोणत्या दिशेने हे कन्क्लुजन घेऊन चालू, अगेन वारंवार सांगतो, टॉपिकचं इंटरलिंकिंग झालं पाहिजे तुमच्या उत्तरांमध्ये, इंट्रोडक्शन मध्ये म्हणा किंवा कन्क्लुजन मध्ये म्हणा. आणि कन्क्लुजन मध्ये बेस्ट असतं टॉपिकचं इंटरलिंकिंग करा किंवा सब्जेक्टचं वेगवेगळ्या इंटरलिंकिंग करा. हा होता आजचा प्रश्न. भेटूया दुसऱ्या प्रश्नांमध्ये नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू एव्हरीवन.